सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय आणि या पावसाचा सर्वाधिक फटका वाहन चालकांना देखील होताना पाहायला मिळतोय। कारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यानंतर रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य येतं आणि रस्त्यावरती खड्डे पडल्यानंतर वाहतूक कोंडी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। मी सध्या ठाण्यातील तिनात नाका उड्डाणपुलावर आहे आणि आपण पाहतोय खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते प्रत्येक उड्डाणपुलावर आहे। कारण या ठिकाणी दुचाकीस्वार असतील, अवजड वाहनं असतील, चारचाकी वाहन चालक असतील, हे प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना मात्र या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागतो। खरं तर मी खड्ड्यांची जी पातळी आहे ती कितपत आहे किंवा खड्डे किती खोल आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी सर्वच वाहन चालक जे आहेत ते प्रवास करत असतात, मात्र ही खड्ड्याची जी पातळी आहे ही जास्त खोल आहे। यातून जर दुचाकीस्वार गेला तर मात्र अपघात टाळता येऊ शकत नाहीये। त्यामुळे प्रशासनाचं या खड्ड्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय। या सगळ्या खड्ड्यांच्यामुळे अनेक जण जीव मुठीत घेऊन प्रवास करताना पाहायला मिळतात। नाशिकमध्ये देखील खड्ड्यांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, हे खड्डे आता केव्हा मुजवले जाणार आणि नागरिकांच्या जीवाशी प्रशासन खेळतंय का, अशा प्रकारचा सवाल वाहन चालक विचारताना पाहायला मिळत आहेत। हा एक प्रकारचा खड्डा बघितलेला आहे, आपण दुसरा देखील खड्डा बघणार आहोत की या खड्ड्यांची जी खोली आहे ही प्राणघातक आहे। इथून जर कोणी दुचाकीस्वार गेला तर मात्र त्याचा जीव जागीच जाण्याची शक्यता आहे। कारण हा मोठा हायवे आहे आणि या हायवेवरती मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं ये-जा करत असतात आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार देखील यावरून प्रवास करत असतात। मात्र तरीसुद्धा प्रशासनाने या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे प्रशासन यावेळेस या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करतं, त्यावेळेस मात्र प्रवाशांना, वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। आता तरी या खड्ड्यांकडे बघून प्रशासनाला जाग येणार आहे का आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागणारा प्रवास हा आता थांबणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।